गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? मी आंघोळ करून रेडी झाली आहे आणि तुम्ही सगळ्यांच्या आजच्या माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आम्ही चाललो आहे रामटेक फिरायला. तर सगळ्यात पहिले रामटेक रोडवर एक नागरधन किल्ला पडतो आहे. तिथे आम्ही सगळ्यात पहिले व्हिजिट दिली. आणि हा खूप छान असा पुराण्या गोंड राजाचा किल्ला आहे आणि खूप छान प्रकारे त्यांनी हा बनवलेला आहे. आणि हे बघा, हे आहे त्यांचं अंदरचं लुक त्या किल्ल्याचं. आणि मला तिथच्या एका काकांनी सांगितलं आहे की ह्या किल्ल्याचं जो पण रहस्य आहे ते अंदर म्हणजे जमिनीच्या खाली आहे. मेन म्हणजे जो पण खजाना आहे आणि खाली ह्या किल्ल्याच्या खाली घरं बनलेले आहेत. हे बघा, इथनं एक गुप्त रस्ता आहे किल्ल्यामध्ये अंदर जाण्याचा, बट आपण लोक इथे जाऊ नाही शकत. हे गव्हर्नमेंटनी बंद केलेलं आहे कारण की इथे पाणी पण आहे. आणि असं म्हटलं जाते की इथे म्हणजे इथे जो देवीचं मंदिर आहे ती देवी त्याची रक्षा करते आणि कोणी पण खाली नाही जाऊ शकत. हा गुप्त रस्ता आहे, खाली इथून अंदर जायचा. मला तर खूप भीती वाटत होती. इथे काही रिसर्च केले होते. हे बघा, त्याचे इथे काही फोटोज दिलेले आहेत आणि असं माहिती झालेलं आहे ह्या रिसर्चनुसार की खाली अशा काही काही वस्तू मिळाल्या आहे, जसं हडप्पा सिव्हिलायझेशनमध्ये मिळाल्या होत्या. तसंच इथे खूप छान अशा लहान छोट्या छोट्या सीड्या आहे. किल्ला फिरून झाल्यावर आम्ही सगळ्यांनी चाय पिली आणि चाय पिल्यानंतर आम्ही खिंडसीला आलो आहे, खिंडसी लेक बघायला. मग आम्ही सगळे तिथे असं फिरायचं निश्चित केलं आहे. आणि हे बघा, इथून किती छान वातावरण आहे, किती छान व्ह्यू आहे. आम्ही तिथे बोटिंगसुद्धा केली. बोटिंगमध्ये खूप मजा आली, पण थोडीशी ऊन होती त्यामुळे छान नव्हतं वाटत. हे बघा, इथे झुला आहे झाडाला बांधलेला, तिथे सुद्धा मी झुलले. खूप मजा आली आहे मला आणि खूप छान वातावरण. वॉटर डान्ससुद्धा होता तिथे आम्ही खूप मस्त डान्स केला, खूप एन्जॉय केलं. असं वाटतच नव्हतं की काही टेन्शन वगैरे दिमागात आहे. खूप छान असं वाटलं आणि खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. वॉटर डान्स झाल्यानंतर आम्ही तिथच्या एक झूसुद्धा बघितला जो रामटेकमध्येच आहे. आणि ही माझी फ्रेंड आहे, ही पण माझ्यासोबत आली होती. मग आम्ही रामटेक गडावर गेलो राम मंदिर बघायला. तिथे अशी काही शॉप्स होती, इथून आम्ही काही काही वस्तू घेतल्या आणि मग आम्ही अंदर रामटेकच्या राम मंदिरच्या अंदर एंट्री करत होतो आहे. तिथे खूपसे असे बंदर होते ज्याला बघून माझी फ्रेंड खूप भीत होती. खूप छान वाटलं आम्हाला. पहिल्यांच्या लोकांनी खूप छान असे मंदिर बनवलेले आहेत जे आता आपण नाही बनवू शकत. त्यांची कलाकारी काही वेगळीच होती. आणि त्या राम मंदिरच्या गडावरून खूप छान खालचा व्ह्यू येत होता. आणि त्यानंतर आम्ही तिथची झुणका भाकरसुद्धा खाल्ली. मग आम्ही एका हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये जेवण केलो आणि